नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS परीक्षेची तयारीसाठी जी सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आपण इतिहासामधील आज या ठिकाणी 5वा घटक अभ्यासणार आहोत मित्रांनो. आणि आपला 5वा घटक आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. चला तर मग या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर मित्रांनो पहा, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो धर्म सुधारणा व सामाजिक सुधारणांचे प्रयोग. तर धर्म सुधारणेमध्ये बघा, सर्वात प्रथम तर ब्राह्मो समाज. तर राजा राम मोहन राय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे लक्षात ठेवा की ब्राह्मो समाज याची स्थापना कोणी केली, तर राजा राम मोहन राय यांनी केलेली आहे. कधी केली, तर इसवी सन 1828 मध्ये केली. कुठं केली, तर बंगाल प्रांतामध्ये केली. अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात, म्हणून हे तीनही प्रश्न लक्षात ठेवा की राजा राम मोहन राय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आता हे काय तत्व होती मग या समाजाची, तर एकेश्वरवाद म्हणजे एकच देव आहे असं मानणं, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं, कर्मकांडास विरोध करणं, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्व होती. बघा, त्यानंतर बघा, राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवा, त्यांनी कुठल्या कॉलेजची स्थापना केली, हिंदू कॉलेजची स्थापना केली. आणि संवाद कौमुदी हे वृत्तपत्र त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. आणि या संवाद कौमुदी हे त्यांचं स्वतःचंच वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मित्रांनो, धार्मिक सुधारणामध्ये प्रार्थना समाज एक होता. आणि या प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, तर दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात ठेवा नाव, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1948 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. बघा, तर इसवी सन 1948 साली मुंबई येथे परमहंस सभेची त्यांनी काय केली, स्थापना केली. आणि दादोबांचे बंधू, बघा तर मित्रांनो, इथं जे 1948 दिलेलं आहे मित्रांनो, हे 1948 नसून इथं 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची त्यांनी स्थापना केली. आणि हे प्रार्थना समाज आहे, तर याचे सभासद कोण होते, तर दादोबांचे बंधू म्हणजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. आणि हे प्रार्थना समाज स्थापन करताना कोण कोण महत्त्वाचं होतं यामध्ये, तर आत्माराम तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर, राघव भांडारकर हे एक या प्रार्थना समाजाची स्थापना करताना होते. आणि प्रार्थना समाजाची स्थापना पण कुठं झालेली आहे, मुंबईमध्येच झालेली आहे. आणि ती 1867 मध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा, याची स्थापना कधी झालेली आहे, तर 1867 मध्ये झालेली आहे मित्रांनो. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे जे होते ते काय होते, या प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. आणि प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन, बघा महर्षी रामजी शिंदे हे एक नाव लक्षात ठेवा मित्रांनो, हे पण हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. आणि याने डिस्प्रेड क्लासेस मिशन नावाची स्थापन करून या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आली मित्रांनो सत्यशोधक समाज. आणि सत्यशोधक समाज मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली आहे. कधी स्थापन केली, तर 1873 मध्ये स्थापन केलेली आहे. आणि सत्यशोधक समाजाची महात्मा फुले यांनी स्थापना केली. तर याची काय तत्व होती, तर समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती सत्यशोधक समाजाची कार्य होते. समतेच्या तत्वावर म्हणजे सगळं समानता या तत्वावर हे सत्यशोधक समाज कार्य करत होता. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, बघा आता ही पुस्तकं आहेत ना, ज्योतिराव फुले यांनी लिहिली. ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. हे पुस्तके लिहिलेली आहेत, 1, 2, 3 आणि 4 पुस्तकं जी आहेत ती खुद्द महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली आहेत. ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. त्यानंतर बघा मित्रांनो आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती हे एक नाव लक्षात ठेवा. आर्य समाज यांची स्थापना यांनी केलेली आहे. तर कधी केली आहे, 1875 मध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आणि सत्यर्थ प्रकाश हा त्यांचा ग्रंथ आहे. कोणाचा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला. आणि हा ग्रंथ कशावर आहे, तर वेदावर भाष्य करणारा ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, आपले जे वेद होते, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, जे आपले 4 वेद आहेत त्या वेदावर भाष्य करणारा हा ग्रंथ आहे. त्याला सत्यार्थ प्रकाश या नावाने तो ग्रंथ ओळखला जातो. तर वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य काय होतं,
तर वेदांकडे परत चला, म्हणजे वेदांचा अभ्यास करा, असं त्यांचा हे वाक्य होतं आणि वेदांनुसार चाला. त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये, बघा हे लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते, तर ते गुरु होते रामकृष्ण परमहंस. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे रामकृष्ण परमहंसाचे शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यानंतर बघा, भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला आणि शिखामधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन करण्यात आली. शिखामधली बघा सिंग सभा, हे लक्षात ठेवा. शिखांचे सिंग सभा यांनी स्थापन केली आहे अमृतसर येथे. अकाली चळवळीचे शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. अकाली चळवळ ही शिखांची सुरुवातीपासूनची जुनी संघटना आहे. ही ती चळवळ त्यांची ती परंपराने चालूच ठेवली होती. त्यानंतर स्त्रीविषयक सुधारणा काय केली बघा, जरठकुमारी, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. तर एक लक्षात ठेवा, आता यातली जी सती प्रथा आहे, ती सती प्रथा कधी बंद झाली, तर ही 1829ला आणि विधवा विवाह 1856ला. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. हे आपल्या मागच्या घटकात पण आपल्याला झाले आहेत. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी मदत केली होती. बघा लक्षात ठेवा, तत्कालीन त्या 1829ला जे गव्हर्नर होता लॉर्ड बेंटिंग नावाचा, याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी कोण सांगितलं होतं, तर राजाराम मोहन राय यांनी खूप मदत केली आहे. आणि या लॉर्ड बेंटिंगच्या काळामध्ये ही सतीबंदीची प्रथा बंद करण्यात आली. त्यानंतर बघा, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी म्हणतात यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरुष हे केला. हे पण नाव लक्षात ठेवा. आपल्याला हे दुसऱ्या का तिसऱ्या पाठामध्ये गेलेलं आहे मित्रांनो. गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली. कुठल्या वर्तमानपत्रात लिहिली, तर हे जे आहे ते प्रभाकर वृत्तपत्र होतं. लक्षात ठेवा, प्रभाकर या वृत्तपत्रातून त्यांनी ही शतपत्रे लिहिली आहेत. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातली पहिली शाळा जी होती 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा, आपल्या बुधवार पेठेतली भिडे वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती त्यांनी. त्यानंतर बघा, समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करून सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. आपल्या सर्वांना माहिती आहे की सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका होत्या. लोकांची निंदा टीकाला त्यांनी अजिबात जुमानलं नाही आणि शाळा जाऊन शिकवायला सुरुवात केलं. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. बघा लक्षात ठेवा, लहान मुलांची हत्या होऊ नये, त्यांचं संगोपन केलं जावं म्हणून यासाठी त्यांनी स्वतःच्या घरामध्येच हे बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. आणि केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडून आणला. नाभिक म्हणजे लक्षात ठेवा नाभी. केशवपण म्हणजे विधवा झाल्या की बायकांचं केशवपण केलं जायचं, म्हणजे त्यांची पूर्ण टकली केली जायची. तर ते केली जाऊ नये म्हणून त्यांनी या न्हाव्यांचाच संप घडून आणला. तर विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर ही नावं लक्षात ठेवा आणि विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. कोणी कोणी केले विधवांच्या पुनर्विवाहासाठी, तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक, बघा हे सुधारक नावाचं वृत्तपत्र होतं, कोणाचं, गोपाळ गणेश आगरकरांचं. तर वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर त्यांनी परखड मतं मांडली होती. आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, बघा डिस्परेट क्लासेस मिशनचे हे, तर मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती त्यांनी. कोण्या ठिकाणी, तर मुंबई या ठिकाणी देवदासी या प्रथेविरोधात त्यांनी परिषद भरवली होती. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना, बघा ताराबाई शिंदे यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. ताराबाई शिंदेचं नाव लक्षात ठेवा. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला होता. किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारतील की ताराबाई शिंदे यांनी कोणत्या ग्रहामध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला, तर तो म्हणजे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केले. मित्रांनो, स्त्रियांच्या शिक्षणासाठी झडणार
झटणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. अख्खा आयुष्य त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी झोकून दिलेलं होतं आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे सुरू केलं होतं. त्यानंतर बघा, पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम, लक्षात ठेवा, हे गोंधळून जाऊ नका. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष समानता आणि पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन, लक्षात ठेवा, आता हे रमाबाई इथं पण आली, रमाबाई इथं पण आलेली आहे. ही पंडिता रमाबाई शारदाश्रम, इतर रमाबाई रानडे सेवा सदन यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम, परिचारिका म्हणजे आपण जे दवाखान्यामध्ये नर्स बघतो की नाही, नर्स, त्या नर्सचं शिक्षणाचा अभ्यासक्रम यांनी सुरू केला. कोणी? रमाबाई रानडे यांनी. कोणत्या संस्थेच्या माध्यमातून? तर सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून. त्यानंतर बघा, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळी. तर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणाला सुरुवात केली. कोणी केलं? अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणा केली. त्यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. लक्षात ठेवा, मुस्लिम समाजातील सुधारणा आहे, द मोहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. तर पुढं सर सय्यद अहमद खान, मुस्लिम समाजामध्ये हे सर्वात मोठं मित्रांनो त्यांच्या धर्म सुधारण्यासाठी मोठं काम केलेलं आहे. आणि यांनी काय केलं? मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याचंच पुढं अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजेच या अलीगड विद्यापीठाची स्थापना जर कोणी केलेली असेल तर सर सय्यद अहमद खान यांनी केलं. पण अलीगड विद्यापीठाला नंतर नाव दिलं हे विद्यापीठ, पण त्याच्या अगोदर त्याला नाव होतं मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज. तर बघा, हिंदू समाजामध्ये पण काही चळवळी झाल्या होत्या. तर हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली होती. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केलेली आहे. बघा, बनारस हिंदू विद्यापीठ ज्यावेळेस स्थापन करायचं होतं त्याचं महत्त्वाचं योगदान जर कोणी दिलं असेल तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी दिलं आहे. त्यानंतर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हा पण प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो, विचारू शकतील. आज जे आपण जे बघतोय की आपण भारतीय जनता पार्टी म्हणजे BJP म्हणतो, तर हे BJPची एक स्वयंसेवक संघ आहे त्यांचा अगोदर, आणि त्या स्वयंसेवक संघामार्फत ही BJPची नंतर स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचा प्रमुख स्थापना करणारे कोण होते? तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे होते. तर अशा प्रकारे आपण या घटकावरील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला आहे मित्रांनो. चला तर मग पुढचे आपण सराव प्रश्न पाहूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न दिला आहे, राजा राममोहन राय यांनी बंगालमध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली की स्थापना केव्हा केली? तर पर्याय क्रमांक 1, 1828 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी केली होती, आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज आणि परमहंस सभा. तर इथं फक्त प्रार्थना दिली, परमहंस नाहीये, म्हणून इथं प्रार्थना लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू म्हणजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे त्यांचे बंधू पहिले अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. कोणत्या संस्थेने समतेच्या तत्वावर आधारित समाज आधारित निर्मितीचे कार्य केलं? समता सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे? तर गुलामगिरी या त्यांचा जो पुस्तक लिहिलेलं होतं याच्या मार्फत त्यांनी काय केलेलं आहे? समाज प्रबोधन केलेलं आहे. बघा, स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे होता, हिंदू समाज हा पण नव्हता, आणि सत्यत्व प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला होता. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना राजा राममोहन राय नाहीये, महात्मा ज्योतिबा फुले नाहीये, तर पर्याय क्रमांक आपलं 3 आहे मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर वेदाकडे परत चला हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे हे ब्रीदवाक्य आहे. त्यानंतर बघा, प्रश्न 9, स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर सत्यर्थ प्रकाश हा ग्रंथ त्यांनी लिहिला. स्वामी विवेकानंदाच्या गुरुचे नाव काय? हे बघा, तुम्हाला आता मुद्दा सांगताना मी सांगितलं, स्वामी विवेकानंदाची गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? तर 1897 मध्ये त्यांनी ही स्थापना केली. तर बघा, इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर स्वामी विवेकानंदाने. मित्रांनो, हे सगळ्यात मोठी
आपल्या हिंदू धर्माच्या नेतृत्वाची सर्वात मोठी बातमी होती आणि आजही ती आपण स्वामी विवेकानंदांना खूप त्या ठिकाणचे लोक आजही मानतात. शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी सिंग सभेची स्थापना कोठे केली? तर अमृतसर या ठिकाणी केली. बघा, शिखांचं पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी पवित्र स्थळ ओळखलं जातं, त्या ठिकाणी या सिंग सभेची स्थापना झाली. मित्रांनो, सतीबंदीचा कायदा कोणी अंमलात आणला? तर त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल जो होता लॉर्ड बेंटिंग त्यानं हा आणला होता आणि यांना मदत कोणी केली होती? तर राजा राम मोहन राय यांनी केली होती. शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला होता? तर लोकहितवाद्यांनी केला होता. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवा, इथं कधी गोपाळ हरी देशमुख नाव देतील किंवा इथं लोकहितवादी जरी नाव दिलं तरी तुम्ही गोंधळून जायचं नाही. 16 प्रश्न. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी कोठे मुलींची पहिली शाळा काढली? तर पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केलं? तर ते पण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं होतं. पर्याय क्रमांक 3. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले? तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेश लिंगम पंतलू आणि आणखी एक यामध्ये विष्णुशास्त्री पंडित अशा तिघांची नावे येतात मित्रांनो. पण इथं आपल्याला एकच पर्याय दिला आहे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. तर बालविवाह संमती वयाचा कायदा यावर कोणी परखड मते मांडली? तर वीरेश लिंगम पंतलू नाही आहे बालविवाहाविषयी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे पण नाही. गोपाळ गणेश आगरकर यांनी परखड मतं मांडलेली आहेत त्यांच्या सुधारक या वृत्तपत्रामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर. मुंबई येथे देवदासी प्रतेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर विठ्ठल रामजी शिंदे. ताराबाई शिंदे यांचा कोणता ग्रंथ लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना. लक्षात ठेवा. पुण्यात अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. अनाथ बालिकाश्रम. लक्षात ठेवा. शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा. हे पण सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी सुरू केला? रमाबाई रानडेंनी सुरू केला होता. हे नर्स, परिचारिका म्हणजे नर्ससाठी. मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला कोणी सुरुवात केली? तर अब्दुल लतीफ यानं सुरुवात केली आणि पहिली त्यानं ती संस्था स्थापन केली होती. त्यानंतर मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी केली. लक्षात ठेवा. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज नंतर हे अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून याचं नाव बदललं गेलं. त्यानंतर बघा, हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली कोणत्या संघटनेची स्थापना झाली? तर हिंदू महासभा. कधी? 1915ला. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावं. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे केली? तर नागपूर या ठिकाणी केली आहे. रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची स्थापना कुणी केलेली आहे? तर विनायक दामोदर सावरकर म्हणजे विदा सावरकरांनी यांनी केलेली आहे. आणि त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी कुणी आहे? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी हे स्थापना करण्यासाठी खूप मोलाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो. तर आपण हे अथर्वश्री प्रकाशन पुस्तकातील या ठिकाणी प्रश्न अभ्यासली आहेत. आता विद्याभारती या पुस्तकातली पाहूया. पुढचा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यासाठी केली. कशासाठी केली? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, लोकशाही प्रस्थापनेसाठी का मानवतावाद, बंधुत्व व समता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी? तर पर्याय क्रमांक 4 उत्तर मित्रांनो. मानवतावाद, बंधुत्व व समता या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी. सिंग सभा या शहरात स्थापन झाली. कुठं? पंजाबमध्ये म्हणजे अमृतसर या ठिकाणी सिंग सभा शिखांची. द मोहम्मदन लिटररी सोसायटी यांनी स्थापन केली. कोणी केली? तर अब्दुल लतीफ. मुस्लिमांची धार्मिक चळवळीमध्ये सर्वात अगोदर चळवळीचं स्थान जर कोणी निर्माण केलं तर ते अब्दुल लतीफ यांनी. द मोहम्मदन लिटररी सोसायटी. ब्राह्मो समाजाचे मुख्य तत्व कोणते होते? ईश्वर एकच आहे, आत्मक्लेशामुळे मुक्ती मिळते, यज्ञ त्याग करावेत का यापैकी नाही? तर पहिला आहे मित्रांनो, ईश्वर एकच आहे म्हणजे एकेश्वरवाद. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न बघा मित्रांनो. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? आताच तुम्हाला मी सांगितलं, ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? आताच मी तुम्हाला लिहून दाखवला होता, 1829 मध्ये. या समाजसुधारकांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. कोण होते ते? विठ्ठल रामजी शिंदे होते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. परमहंस सभा यांनी स्थापन केली आहे. कोणी केली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. प्रार्थना समाज आणि परमहंस समाज प लक्षात ठेवा. परमहंस प आणि प्रार्थना प, योग्य जोड्या लावा. बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे ब. 1 ला ब कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे म्हणजे एकच उत्तर आपलं. 2 ला क नारायण गुरु यांनी काय केलंय? केरळ या ठिकाणी केली आहे. प्रार्थना समाजाची कोणी केली?
तर 3ला ड न्यायमूर्ती रानडे हे त्यांचे सभासद होते, बरोबर. आणि सतीबंदीचा कोणी लॉर्ड बेंटिंग यांनी केला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर. त्यानंतर बघा, गुलामगिरी या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. विधवांच्या पुनर्विवाहासाठी समाज सुधारकांनी विशेष प्रयत्न केले. कोणी? तर ईश्वरचंद्र विद्यासागर आणि विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेश लिंगम पंतलू नाव नाही याच्यात, पण हे दोघंच नाव आली आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न 12, भारतामध्ये प्रबोधन युगास या शतकात सुरुवात झाली. भारतामध्ये कधी सुरुवात झाली आहे प्रबोधन युगात? तर मित्रांनो बघा, आपल्या इथे 19व्या शतकामध्ये खरी सुरुवात आपल्याला प्रबोधन युगामध्ये झालेली आहे. प्रबोधन युगात तिकडे युरोपमध्ये 13व्या ते 16व्या शतकामध्ये झाली होती, पण आपल्या इथे 19व्या शतकामध्ये झाली. आपण 3 शतक आपण पाठीमागे आहोत. खालील घटना कालानुक्रमे लावा. सत्यशोधक समाजाची स्थापना, सतीबंदीचा कायदा, आर्य समाजाची स्थापना का पुण्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा स्थापन केली? तर बघा 1829ला मित्रांनो ही झालं काय, सतीबंदीचा कायदा झाला. त्यानंतर 1829ला सतीबंदीचा कायदा झाला. त्यानंतर हे इथे लिहून ठेवतो, समजा 1829ला सतीबंदीचा कायदा झाला. 1848ला पुण्यात पहिली त्यानंतर शाळा काढली. त्यानंतर म्हटले 1873ला त्यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली. आणि ही 1878-79च्या दरम्यान आर्य समाजाची काहीतरी स्थापना केलेली आहे. म्हणजे 1 नंबरला सतीबंदीचा कायदा, म्हणजे 2, 4, 1, 3 पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल याचं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 14वा, खालीलपैकी एक विधान चूक आहे. कोणतं विधान चूक आहे ते आपल्याला शोधायचे. प्रश्न क्रमांक 14वा, धर्मसुधारणा करणाऱ्या निरनिराळ्या संतांनी उदाहरणार्थ आर्य समाज, ब्राह्मो समाज अशी शिकवण दिली की धर्मग्रंथावर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सतत विवेकबुद्धीने वापर करावा. समाज सुधारकांनी हे जाणले की जाती व्यवस्था, विषमता, शोषण व अन्याय यावर आधारलेली आहे व प्रगतीसाठी ती तोडणे आवश्यक आहे. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी पाश्चात्य शिक्षण घ्यावे, पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा आणि रामकृष्ण परमहंस यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली व पाश्चात्य शिक्षण व जीवनशैली यांचा पुरस्कार. तर मित्रांनो लक्ष द्या, तर ह्याच्यामध्ये चुकीचं आपल्याला चूक विधान सांगितलेलं आहे. तर रामकृष्ण परमहंस यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली नाही, तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर हे चुकीचं आहे. या समाज सुधारकांनी विधवांच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून मुंबईत नाभिकांचा संघ घडवून आणला. कोणी केला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. नाभिक म्हणजे नाभी, केस कापणारे, त्यांचा संप घडवून आणला. तर समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्या जोड्याजोळा. राममोहन राय यांनी काय केलंय? ब्राह्मो समाजाची, म्हणजे 1ला ब कुठं आहे? 2 ठिकाणी आहे बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये पण, पर्याय क्रमांक 4 पण मध्ये. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं? परमहंस सभा स्थापन केली. 2ला अ, हे बघा 2ला अ म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर, कारण की इथं 2ला ड आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठली समाज आली? ड. 3ला ड बरोबर आणि 4ला ग. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज स्थापना केली, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुणी केली? तर केशव बळीराम हेडगे 1925 मध्ये केलेली आहे, हे लक्षात ठेवा. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा ग्रंथ ही कोणाची विचारसरणी होती? तर प्राचीन वैदिक धर्म हा आर्य समाज म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचं होतं. तर खालील वर्णन कोणत्या सामाजिक संस्थेचे आहे? कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना, सती प्रथा, बालविवाह यांना विरोध करणे, कर्मकांडास विरोध व प्रार्थनेचा मार्ग स्वीकारणे. बघा मित्रांनो, तर सतीप्रथा आणि बालविवाह यांना जर विरोध करणारी कोण असेल तर ती म्हणजे ब्राह्मो समाज होता. कोणाचा? पंडित राजा राममोहन राय यांचा होता. आणि हिंदू कॉलेजची स्थापना पण त्यांनीच केली होती कलकत्त्याला. आणि कर्मकांडास विरोध आणि प्रार्थनेचा मार्ग स्वीकारणे हे त्यांचीच तत्व आहेत, म्हणजे ब्राह्मो समाज. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक कोणी केले? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कुणी केली आहे? तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. शिखामध्ये धर्म सुधारण्यासाठी कार्य करणारी संस्था कोणती? तर सिंग सभा, पर्याय क्रमांक 3. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कुणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी केली, पर्याय क्रमांक 4. डिस्प्लेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कुणी केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संस्थापक यांच्या योग्य जोड्या लावा. समाज सुधारक व स्थापन केलेल्या संस्था यांच्या जोड्या. अनाथ बालिकाश्रम कोणी काढलं हे? तर
महर्षी कर्वे यांनी काढलंय. 1ला अ, 2 ठिकाणी आहेत. शारदाश्रम बघा, तर शारदाश्रम कोणी काढलेला आहे तुम्हाला मी सांगताना सांगितले की तर बघा मित्रांनो, शारदाश्रम पंडिता रमाबाई यांनी काढलेला आहे. क म्हणजे 2ला क कुठं आहे, तर या पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 1च उत्तर मित्रांनो. 1ला अ, अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी काढलाय. शारदाश्रम पंडिता रमाबाई यांनी काढले. सेवा सदन रमाबाई रानडे यांनी काढलं होतं. आणि बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलं होतं. म्हणजे हे 4ला ब उत्तर बरोबर आहे. इथं बघा, याच्यात 4ला क आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे, पंडित मदन मोहन मालवीय यांनी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27 बघा, पुढील चुकीची जोडी ओळखा. दादोबा पांडुरंग तरखड परमहंस सभेची स्थापना. आत्माराम पांडुरंग तरखड प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष होते, बरोबर. डॉक्टर केशव पुराणे हिंदू महासभेची स्थापना, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. इथं काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती त्यांनी. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन महात्मा फुले यांनी केले नाही. गुलामगिरी, स्त्री पुरुष तुलना याच ग्रंथाचं केलं नाही. स्त्री पुरुष तुलना हा कोणाचा आहे, ताराबाई शिंदेचा आहे. खालीलपैकी कोणते ब्राह्मो समाजाचे तत्व नाही. उच्च नीच भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, अनेकेश्वरवाद. एकेश्वर पाहिजे होता, अनेकेश्वर आहे. प्रार्थनेचा मार्ग सुकर करणे. तर बघा, अनेकेश्वरवाद म्हणजे एकेश्वर पाहिजे होता, इथं अनेकेश्वर दिलाय. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे 30वा. संस्था व स्थापन वर्षे यांच्या योग्य जोड्या लाव. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली, 1828 मध्ये झाली. परमहंस सभा सत्यशोधक सभा 1873 मध्ये झाली. आणि आर्य समाज 1875 मध्ये झाला. आणि परमहंस सभा 1849. 48 पाहिजे होता, पण 49 दिलेला आहे. म्हणजे अ ब क ड. आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिले बघा, 1ला अ, 2ला ब, 3ला क आणि 4ला ड. पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे मित्रांनो आपलं. सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली. सत्यशोधक समाज 2020ला प्रश्न विचारला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आहे. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय निवडा. शिकागो धर्म परिषद ही कधी झाली, 1893ला झाली मित्रांनो. पहिली मुलींची शाळा 1848ला झाली. आर्य समाजाची स्थापना 1875ला झाली, आताच आपण बघितलं. आणि हिंदू महासभेची स्थापना जी होती ती 1915ला झाली. तर पहिलं काय येणार आहे बघा, लक्षात ठेवा. पहिली मुलींची शाळा 2 नंबर. आता इथं त्यानंतर काय आलं, 1848च्या नंतर 1875 आर्य समाज 3 नंबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आपलं. त्यानंतर 1 नंबर आला शिकागो धर्म परिषद 1893 आणि 1915ला हिंदू महासभेची स्थापना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33वा. भारतातील तरुणांनी उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिलेला आहे, तर स्वामी विवेकानंदांनी तरुणांना दिला आहे. तरुण आले की स्वामी विवेकानंद लक्षात ठेवायचं. 2021ला प्रश्न विचारलाय. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश होता, तर 2022ला हा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे. तर हे जे होता तो भारत सेवक समाज याचा होता. जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणारा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिलेला आहे, बघा लक्षात ठेवा. 1869 मध्ये हा कोणी पोवाडा लिहिलेला आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा पोवाडा लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो यातील 35 प्रश्न आणि अथर्वश्री प्रकाशन पुस्तकातील आपण साधारण तिथं पण 31 प्रश्न असे जवळपास 60 प्रश्नांचा सराव केला आहे. जास्तीत जास्त तुम्ही पण सराव करा आणि जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचन शक्य होईल तसा प्रयत्न करा. तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेत यश मिळेल. धन्यवाद.